नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 1975 साली युनोनं खऱ्या अर्थाने याला मान्यता दिलेली आहे. परंतु भारतीय संस्कृतीमध्ये मात्र स्त्रीला प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. स्त्रिया कर्तृत्ववान आहेत. त्या अनेक मार्गाने तिच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक बाजू आपण विचारात घेतल्या पाहिजेत. यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या, राजकारणात यशस्वी झालेल्या महिला, या सर्व बाजूंनी महिलांचा विचार करत असताना गरीब कुटुंबामध्ये किंवा स्वतःचं कुटुंब सांभाळण्यामध्ये ज्या महिलांचा सहभाग आहे त्यांचं देखील या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण विचार केला पाहिजे. खरं तर कुटुंब सांभाळणं, घरातील सर्व व्यापार उद्योग सांभाळणं, घरातले व्यवहार सांभाळणं, मुलं, नवरा, सासू सासरे, नातेवाईक यांच्याशी संबंध चांगले ठेवणे ही फार महत्त्वाची भूमिका स्त्रीला प्रत्येक कुटुंबामध्ये बजावावी लागते. त्यामुळे खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा करत असताना आपण या सर्व बाबींचा विचार करूया. आज आपण पुरंदरमधील ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनीताई संजयजी जगताप यांच्याशी संवाद साधणार आहोत. गेली 2 वर्ष कोरोनाच्या काळात विशेषतः त्यांच्या संस्थेनं अतिशय महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. याशिवाय त्या एक यशस्वी उद्योजिका आहेत. सिल्वर जुबली मोटर्स कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्या कार्यरत आहेत आणि गेली वर्षभरामध्ये त्यांनी आपल्या कंपनीचा चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहे. कुटुंबामध्ये देखील त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या माहेरचा वारसा आणि आपल्या सासरचं कुटुंब कशा पद्धतीनं सर्वच दृष्टिकोनातून पुढं जाईल, एक विशिष्ट प्रकारची इमेज सांभाळण्याचा, बिल्डअप करण्याचा प्रयत्न राजवर्धिनी त्यांनी केलेला आहे. नमस्कार ताई. तुम्ही ग्रामीण संस्थेचे अध्यक्ष आहात. सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्यापासून उच्चस्तरीय उच्च शिक्षित डॉक्टर, वकील यांच्यापर्यंत आपला नेहमी संपर्क आला. विशेषतः गेली 2 वर्षामध्ये कोरोनाच्या काळात आरोग्यविषयक सेवा आपण फार मोठी केलेली आहे. गरिबापासून श्रीमंतापर्यंत ऑक्सिजनचं महत्त्व कळलं. पैशापेक्षा जीवन जगणं, जीवनामध्ये जिवंत राहणं किती महत्त्वाचं आहे, स्वच्छता किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला कळालं. परंतु हे आपण ग्रामीण भागामध्ये विशेषतः पुरंदरमध्ये विविध ठिकाणी आपण ज्या यंत्रणेमार्फत आरोग्य सुविधा पुरवल्या, विशेषतः पुरंदरच्या पायथ्याला आपण जे मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबवली, खळदला मोठ्या प्रमाणावर भोजनालय स्थापन करून मोठ्या प्रमाणावर आरोग्याची व्यवस्था सुरू केली. तालुक्यातील ग्रामीण भागात सासवड, जेजुरीसह सर्वत्र तुम्ही अन्नधान्याचा पुरवठा केला, तयार जेवण पुरवलं, मोफत जेवण पुरवलं. ही सर्व यंत्रणा उभी करत असताना एक महिला म्हणून आपल्या मनात काय भावना होती? सर, तसं बघायला गेलं तर जो हा 2-2.5 वर्षाचा काळ होता तो आपल्या सगळ्यांनाच खूप शिकून गेला आणि तो संकटाचा काळ होता. त्यावेळेस प्रत्येकजण बाहेर पडत होतं आणि प्रत्येकजण काही ना काहीतरी म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये म्हणजे एक आपण म्हणू की एका सोसायटीला आपण हेल्प करावी ह्या हिशोबाने ग्रामीण संस्थेने पुढाकार घेतलेला होता. आणि जसं आपण म्हटला की ग्रामीण संस्थेने सुरुवातीला पीपी किट नव्हते. पीपी किट हे बऱ्याच लोकांना माहिती नव्हते की हे काय आहे, म्हणजे हे काय आहे. तर पीपी किट आम्ही पुरवले, हँड ग्लोव्ज, मास्क, N95 मास्क, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही पुरवल्या. आणि त्या गोळ्या आपले आर्सेनिक अल्बम 30 हे आम्ही पुरवले. जवळपास हे आम्ही 3 लाख बॉटल्स आर्सेनिक अल्बम ऑल ओव्हर पुरंदर आणि हवेली भागात आम्ही पुरवले. सॅनिटायझेशन केले आणि सॅनिटायझर्स काही सोसायटीमध्ये आपण जर हवेली भागात बघितले तर तिथं जवळपास 500 ते 700 सोसायट्या आहेत. या ठिकाणी आम्ही सॅनिटायझर्स पुरवले. हे सगळं करताना त्या काळात काय व्हायचं की भरपूर लोक बाहेरगावी गेलेले होते. म्हणजे भरपूर लोक आपले हे बंद होते. लॉकडाऊनमध्ये तुमचे कामकाज सगळं बंद, ठप्प झालेलं होतं, व्यवहार ठप्प झाले, बाजारपेठा बंद होत्या. तर मग त्या दरम्यान जे मजूर लोक आहेत का ज्यांचं हातापायावर ह्याच्यावर पोट आहे, हातावर हां, तर
त्यासाठी आम्ही जवळपास आम्ही 8 कम्युनिटी किचन्स केलेले होते आणि त्या 8 कम्युनिटी किचन्समधनं निऱ्या, सासवड, जेजुरी, त्यानंतर उरळी, आपलं हे फुरसुंगी आणि उंबरी, पिसुळी ह्या भागात, आंबेगाव ह्या भागात आम्ही हे जेवणाच्या आनंदी थाळ्या पुरवल्या. जवळपास 2 महिन्यात आम्ही 19,000 फ्री हॅपी मील्स पोचवलेले होते. त्याचप्रमाणे दूध, आम्ही दूध पण त्यांना रोजचे जवळपास 5,000 लिटर दूध आम्ही पुरवायचो. तर हे सगळं 2 महिने आम्ही केलं आणि सेकंड वेव्हमध्ये जेव्हा खूपच कोविडचा उद्रेक झाला त्यावेळेस आम्ही कोविड सेंटर्स उभे केले. आनंदी कोविड सेंटर, तिथं जवळपास 300 बेडचे ते कोविड सेंटर्स होते आणि 50 ऑक्सिजन बेड्स होते तिथं. सर, मी तुम्हाला खरंच सांगते की हे कोविड सेंटर करताना आम्हाला पहिले धास्ती होती की हे सगळं व्यवस्थित होईल का, पण ज्या पद्धतीने लोकांनी मदत केली आणि जो आम्ही म्हणजे आमचे स्टाफ आणि हे सगळ्या गोष्टी आम्हाला खूप सगळ्यांचं मदत झाली आणि खूप व्यवस्थित पद्धतीने कोविड सेंटर आम्ही चालवलं. म्हणजे जेवण असू दे, त्यानंतर तिथलं नाश्ता असू दे, पौष्टिक अधूनमधून फलाहार असू दे किंवा ज्युसेस असू दे, हे सगळ्या गोष्टी तिथं नियमित वेळोवेळी त्यांना आम्ही पुरवायचो आणि आनंदाने इट वॉज लाईक म्हणजे असं नॅचरोपॅथीसारखं तिथं वातावरण झालेलं होतं, जिथं योगा घेतले जायचे, जिथं झुंबा डान्स व्हायचे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम असायचे. भक्तिगीत, संगीत असे एक खूप ती म्हणजे वास्तू एकदम छान आणि जेणेकरून आतमधल्या पेशंटला छान वाटावं. मध्यंतरी मी पण कोविड पॉझिटिव्ह होती, तेव्हा मला लक्षात आलं की जेव्हा माणूस कोविड पॉझिटिव्ह असतो तेव्हा तो आतून थोडासा असा खचत असतो की अरे आपल्याला काय झालं. ह्यावेळेस फक्त फील गुड फॅक्टर असतो, हा खूप महत्त्वाचा असतो. आणि त्या कोविड सेंटरमध्ये म्हणजे डॉक्टर्स व्यवस्थित त्यांना चेक करायचे वारंवार, त्यानंतर औषधं दिले जायचे व्यवस्थित आणि त्याचप्रमाणे आपले जर पेशंट थोडंसं ऑक्सिजनची गरज असेल तर आपण ऑक्सिजन पण त्यांना हे करायचो. एवढंच मला लक्षात आलं की त्यांचं जे त्यांना मोटिवेट केलं पाहिजे, त्यांना थोडंसं त्या टेन्शनमधनं की आपल्याला असं अमुक झालेलं आहे ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली सर. आणि मला खरंच खूप अभिमान आहे की आमच्या ह्याच्यात कुठलंही असं काय म्हणजे प्रत्येक पेशंट आमचं हसतमुख तिथनं बाहेर पडलं. त्याचप्रमाणे त्याच्यानंतर जेव्हा लसीकरण चालू झाले तेव्हा काही लोकांच्या मनात भीती असायची लसींबाबत की इफ दे आर सेफ ऑर नॉट. पण बहिरवाडी हे पुरंदरच्या पायथ्याशी बसलेलं एक खूप सुंदर आणि एकदम छोटंसं छान गाव आहे. ते आम्ही ग्रामीण संस्थेने तिथं त्यांना 100% वॅक्सिनेटेड गाव म्हणून त्याला जे त्याचं हे केलं. आम्ही तिथं प्रत्येक लोकांना वॅक्सिनेट केलं आणि त्याचप्रमाणे तिथं जे लहान मुलं होते त्यांना पण आम्ही इन्फ्लुएन्झा वॅक्सिन दिलेली. गंमत म्हणजे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन सर, हे जी क्वाड्री फ्लू वॅक्सिन आहे ही खरं तर हे तुमची कोविशिल्ड वॅक्सिनपेक्षा महाग होती. पण ग्रामीण संस्थेने म्हणजे ते सगळं खर्च आणि सगळं त्याचं हे ग्रामीण संस्थेने केलेलं आणि पूर्णपणे हे साधारण 2 दिवसात आम्ही हे केलेलं होतं.
एवढी मोठी अचिव्हमेंट तुम्ही सोशल वर्कमध्ये केलेली आहे. तर व्यावसायिक यशस्वी उद्योजिका म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. सिल्वर जुबलीसारखी एक मोठी कंपनी, मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अनेक कामगार, विशेषतः महिला कामगारही तिथं आहे. तुम्ही सातत्यानं तिथं नवीन नवीन प्रयोग राबवता, व्यवस्थापनाचे एक नवीन धडे तिथे देण्याचा प्रयत्न करता. यामध्ये तुम्ही कशा प्रकारे रस घेतला आणि यश मिळवलं? सर ह्याच्यात तर मी सांगू इच्छिते की पूर्ण ह्याचं श्रेय मी माझ्या सासऱ्यांना देते, स्वर्गीय चंदूकाका जगताप. काकांचा स्वभावच इतका छान होता की त्यांना असं वाटायचं की घरातल्या सगळ्या महिलांनी घरात बसू नये आणि त्यांनी बाहेरचे कामं करावे. तर मला खूप त्यांच्याकडनं आणि खूप शिकायला पण मिळालं काकांकडनं. की काकांचा स्वभाव होता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते खूप विचार करायचे. कॉस्ट कटिंग ह्या सगळ्या म्हणजे खूप Basic गोष्टी गोष्टी. आहेत, बेसिक गोष्टी आहेत त्या त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. आणि छान वाटतं सर की आज नाही म्हटलं तरी माझ्याकडं 50 नॉट आय बी रॉंग इफ आय से 50 बट अराउंड 60% स्टाफ माझा लेडीज स्टाफ आहे. आणि सगळं खेळीमेळीने हे काम करतो आम्ही. दुसरी गोष्ट म्हणजे दिस इज मी जी कंपनी बघते की एक ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे महिंद्राची. महिंद्रा डीलरशिप आहे आणि इट इज अ ऑटोमोबाईल इंडस्ट्री. तसं बघायला गेलं तर लेडीज आणि ऑटोमोबाईल हे जरा पण असो हे पण एक वेगळं क्षेत्र आहे की जिथं आपल्याला स्वतःच्या कामाच्या संपवता. जी जी जी. आता हे एवढं सगळं तुम्ही व्याप सांभाळत असताना आता तुमचा मुलगा आता क्रिकेटचा शौकीन आहे, तो उत्तम भाषा करतो, मग मुलासाठी तुम्ही कधी वेळ देता? आता ह्या बंगल्यामध्ये आल्यानंतर देखील आता मी पाहिली हिरवळ अतिशय सुंदर केलेली आहे, बाहेर बागेची अतिशय सुंदर फुलांची सजावट केलेली आहे. सातत्यानं येणारे मोठमोठे पाहुणे आपल्याकडे येतात, वर्दळ असते, त्यांचं तुम्ही अगत्यानं हसतमुखानं स्वागत करत असतात. सतत वर्षभर आपण एक कुटुंब प्रमुख म्हणून आपण या सर्वांचं स्वागत करत असतो. हे आपल्या चेहऱ्यावरचं हास्य एक महिला म्हणून तुम्ही कसंही मॅनेज करता? सर हा खूप अवघड प्रश्न तुम्ही मला विचारला. पण सर मी भाग्यवान आहे की आमच्या घरात सगळे सपोर्टिव्ह आहेत. माझ्या सासूबाई खूप सपोर्टिव्ह आहेत. मी मगाशीच म्हटलं की माझे सासरे प्रचंड सपोर्टिव्ह होते. माझ्या सासूबाई खूप सपोर्टिव्ह आहेत. माझे पती संजयजी जगताप प्रचंड सपोर्ट. ही इज व्हेरी म्हणजे ही इज अ बॅकबोन ॲक्च्युली. मी जे पण काय करते म्हणजे इव्हन तुम्ही सिल्वर जुबलीचं म्हटलं तर सुरुवातीला आय गो बॅक टू द दिस थिंग. सुरुवातीला ह्या गोष्टी सगळ्या मला खूप वेगळ्या वाटायच्या. पण तो जो सपोर्ट सिस्टम आहे तो माझ्या मागे खूप स्ट्रॉंग आहे सर. त्यामुळे ह्या काही गोष्टी आपण सहजपणे होतात. आणि माझा मुलगा खूप सपोर्टिव्ह. मी सगळ्यात थँक्यू म्हणेन माझ्या आईवडिलांना, कारण की ते पिक्चरमध्ये कुठंच नसतात पण त्यांचा मला प्रचंड आधार असतो. बऱ्याचदा माझा मुलगा त्यांच्याकडे असतो. ज्या पद्धतीने ते मला फ्री ठेवतात तर मी त्यांचं पण खूप मला आय थँक टू देम. आणि माझा मुलगा खूप समजूतदार आहे. त्याला माहिती आहे की आपली आई काय करते, आपले वडील काय करतात. ह्या वयात मुलं एवढे समजूतदार नसतात, ते हट्टी असतात, काही हट्ट असतात. तरी टचवूड आत्तापर्यंत तरी सगळं गाडी रुळावर आहे आणि कधीच मला असं काही हट्टातला कधी सामोरे गेले नाही. त्याला अभिमान आहे की आपली आई. गंमत म्हणजे कधीतरी तो मला अचानक विचारतो, मम्मा मग काय चाललंय NGOमध्ये आता, नवीन कन्सेप्ट काय? म्हणजे सर हे खूप छान वाटतं की आपला मुलगा आपल्याबद्दल त्याला एक अभिमान आहे. मग तो कधी कधी मला विचारतो की मग सिल्वर जुबलीमध्ये मग आता डीलर सगळ्यात कुठला डीलर पॉप्युलर आहे आता, मग तुम्ही कुठं आहात? म्हणजे हे काही प्रश्न सर एवढ्या लहान वयात मुलांनी विचारणं, त्यांनी आपल्यालाच एक नवीन उमेद येते आणि नवीन जोशमध्ये आपण काम करतो. पण टचवूड हे सगळे माझे बॅकबोन्स आहेत
आणि दे आर व्हेरी स्ट्रॉंग सर. आणि सर्वात आता महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण बऱ्याच वेळेस समाजामध्ये राजकीय महिला असतील, तुम्हीच सांगितलं की इंदिरा गांधी असतील, उत्तम क्रीडापटू असतील, मोठ्या प्रमाणावर सामाजिक काम करणारे, जागतिक स्तरावर काम करणारे काही महिला असतील, उद्योजिका असतील, यांचं आपण नेहमी कौतुक करत असतो. परंतु ज्या घर सांभाळणाऱ्या महिला आहेत, मजुरी काम करून आपला प्रपंच सांभाळणाऱ्या महिला आहेत, ज्या आपल्या नवरा बायको मुलं यांना दिवसभर 24 तास देतात वेळ आणि त्यातून आपला प्रपंच अडचणीतून बाहेर काढतात, अशा महिलांनी हा जो महिला दिन आहे, जागतिक महिला दिन, या महिलांचं काय महत्व आहे, त्यांना आपल्याला काय संदेश देता येईल? सर मगाशी आम्ही सर आणि आम्ही डिस्कस करत होतो की हे सगळ्या म्हणजे हे सगळ्या महान लेडीज आहेत. इंदिरा गांधीजी आहेत, राणी लक्ष्मीबाई झाशीची राणी आहेत, मदर टेरेसा आहेत, कल्पना चावलाजी आहेत होत्या म्हणजे. आणि ह्या दे आर मी त्यांना तेच सांगितलं की ह्या बियॉन्ड आहेत. म्हणजे ह्यांचं जेवढं पण ह्यांनी कार्य केलं हे कल्पनेच्या बाहेर आहे. अगदी बरोबर. पण आपण कुठल्याही कार्यक्रमांमध्ये जातो, मी बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये जाते, मग तिथं काही राजकीय कार्यक्रमांमध्ये जाते, कधी कुठल्या आमच्या बिझनेस ह्याच्यात जाते, तर कधी कधी आम्ही असं साधारण कुठल्या हळदी कुंकू म्हणा अशा काही साधारण जिथं डे टू डे महिला भेटतात अशा ठिकाणी जर गेलं तर त्यांना असं आपण गप्पा मारताना विचारलं की तुम्ही काय करता, तर त्या महिला म्हणतात काय आम्ही घरीच असतो. मला ॲक्च्युली सर मी मगाशी पण आपलं डिस्कशन झालं की घरीच असतो हे ॲक्च्युली दे आर होममेकर. म्हणजे आपल्या इथं मोठ्या मोठ्या ज्या श्रेष्ठ व्यक्ती आहेत त्यांना आपण त्यांच्याविषयी आपण नेहमीच बोलत असतो, पण ज्या होममेकर आहेत त्या कुठंतरी काय म्हणू आपण दुर्लक्षित का त्यांना थोडंसं ते जरा आड गेलेल्या वाटतात, प्रकाश झोताच्या बाजूला आहे जी. तर सर मला म्हणायचं की एक आपण सर्वच लेडींना तो एक म्हणजे ते एक सन्माननीय आहेत सगळ्याच. कारण की ॲज अ लेडी ती महिला घर कुटुंब सांभाळते, मुलगा सांभाळते, आपल्या सासऱ्यांकडे बघते, त्यानंतर आपले म्हणजे नवऱ्याकडे बघते आणि हे सगळं करतात, आई वडील हे सगळ्या गोष्टी ती बघत असते आणि स्वतःकडं ती लक्ष देत नाही, दुर्लक्षित होते. आणि हे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि हे खूप म्हणजे आपण ह्यांना सर्व लेडीजला सन्मान द्यायला पाहिजे. आणि एक दिवस जागतिक महिला दिन आपण साजरा करतो, पण ॲक्च्युली रोजच ती ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जात असते. तर माझ्या अंदाजान आपण असं म्हणायला काही गैर नाही की रोजच खरं हा महिला दिन आहे. सर दुसरी गोष्ट म्हणजे मला अजून एक सांगायची इच्छा होते की मी जसं म्हटले की महिला सगळ्यांची काळजी घेते, म्हणजे स्त्री सगळ्यांची काळजी घेते, पण स्वतःच्या कडे ती दुर्लक्ष करते. तर ह्याच कन्सेप्टवर आम्ही ग्रामीण संस्थेने 2012 सालापासून जी आम्ही फ्री मेडिकल फॅसिलिटी फॉर लेडीज चालू केलेली ती ह्याच धर्तीवर होती की महिला आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही, आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही, आपल्या आजारांकडे दुर्लक्ष करते आणि ती दुसऱ्यांना कायम ती देत असते. मुलगा आजारी पडला, नवरा आजारी पडला, सासू सासरे आई वडील आजारी पडले की ही दुसऱ्या वेळेस ही लगेच डॉक्टरकडे घेऊन जाते, पण स्वतः जेव्हा ती आजारी पडते तेव्हा ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. तर ह्याच्यावर आम्ही तेव्हा 2012 सालापासून आम्ही काही आमची डॉक्टर्सची टीम होती आणि आम्ही फ्री मेडिकल फॅसिलिटी ह्यांना द्यायचो जेनेरिक आजारांसाठी, जेणेकरून हे आजार पुढे वाढू नये, त्याच वेळेस हे व्हावे, निदान व्हावे. आणि अशा कन्सेप्टवर खरं ग्रामीण संस्थांनी काढलेली होती. ग्रामीणचं नाव पण ग्रुप रोल ॲक्टिव्हिटी फॉर महिला इंटरडिपेंडंट. धन्यवाद राजवर्धीताई.
खऱ्या अर्थानं 8 मार्च महिला दिन साजरा करत असताना प्रत्येक महिलेला प्रत्येक दिवस हा महिलेचा दिवस असतो. ती कुटुंबासाठी आपला वेळ देत असते, कुटुंब घडवत असते आणि स्वतःकडं मात्र दुर्लक्ष करत असते. आणि त्यासाठीच NGO ग्रामीण संस्थेची स्थापना केल्याचे राजवर्धनी त्यांनी सांगितले. यशस्वी उद्योजक असेल, यशस्वी राजकारणी असेल, त्याचबरोबर कुटुंब चालवणारी महिला देखील त्याच तोडीमोडीची आहे. तिलाही तेवढाच सन्मान मिळाला पाहिजे, तिलाही तेवढंच प्रसिद्धीच्या झोतात आणलं पाहिजे. ती प्रसिद्धीपासून दूर आहे अशा प्रकारची खंत देखील राजवर्धनीताईंनी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद.